नमस्कार व्यावसायिक मित्रांनो, मी मनोज इंगळे, उद्योग मंत्र मराठीचा संस्थापक अध्यक्ष। आज आपण उद्योग मंत्र मराठीच्या माध्यमातून एक नवीन गोष्ट शिकणार आहोत। त्या गोष्टीचं नाव आहे द इनव्हिजिबल गोरिला थिअरी। आता इनव्हिजिबल म्हणजे काय? अदृश्य असणारा गोरिला आणि त्याच्याशी रिलेटेड ही गोष्ट असणार आहे। बरं, आता ही इनव्हिजिबल गोरिला थिअरीमध्ये आपण काय शिकणार आहोत? तर अशा गोष्टी शिकणार आहोत की ज्या आपल्या व्यवसायासाठी खूप महत्त्वाच्या आहेत। आता हिस्टोरिक किंवा ही गोष्ट अशापासून चालू होते की दोन अमेरिकन सायंटिस्ट असतात, त्यांनी एक एक्सपेरिमेंट केला होता ज्याच्यामध्ये जी बास्केटबॉलची गेम असेल त्या बास्केटबॉलमध्ये दोन टीम उतरवल्या। एका टीमला काय केलं की काळ्या रंगाची जर्सी दिली, म्हणजे त्यांचा ड्रेस दिला, दुसरीला काय दिला, पांढऱ्या रंगाचा जर्सी दिली, आणि कोण किती बॉल पास कोणत्या टीमकडे करते असं दोन ग्रुपला सांगण्यात आलं। आता ज्या ग्रुपला सांगण्यात आलं की तुम्ही काळ्या लोकांकडे पहा, म्हणजे काळ्या रंगाची जर्सी घातलेल्या टीमकडे पहा आणि ते किती व्हाईटला पास करतायत ते पहा, आणि दुसऱ्या लोकांना काय सांगण्यात आलं की तुम्ही दुसऱ्या रंगाच्या म्हणजे व्हाईटवाल्यांना सांगितलं की तुम्ही ब्लॅकवाल्यांकडे काय पास करता एवढं मोजा। आता हे ऑडियन्स जसं मोजत होतं, जसे लोक मोजत होते, 1 2 3 5 झाले, 10 झाले, 20 झाले, एक थोड्या काळानंतर त्या ग्राउंडमध्ये एका लेडीजला तिला गोरिलाचा ड्रेस घालून, म्हणजे माकडासारखा जो गोरिला आहे तर त्याचा ड्रेस घालून तिला उतरवण्यात आला। आणि जशी गोरिलाची पोज असते, तो छाती ठोकतो, आपण बघितलं असेल मोठ्या मूवीजमध्ये पण आपण बघितलेलं आहे गोरिलाच्या, तर त्यासारखं तिला पोज करायला लावली। बरं, ही पोज किती? एक 8 ते 10 सेकंदाची पोज होती, बरोबर आहे। तर याच्यातून झालं कसं की ज्यावेळेला ती मॅच संपली त्यावेळेला प्रत्येकाला रिझल्ट विचारण्यात आला आणि पुढे एक प्रश्न विचारण्यात आला की तुम्हाला हा गोरिला दिसला का मॅचच्या इन बिटवीनमध्ये? तर याच्यामध्ये दोन प्रकारची लोक आढळली की पहिली गोष्ट, ज्यांना गोरिला दिसलाच नाही, काय झालं, त्या लोकांना गोरिला दिसलाच नाही, आणि अजून दुसऱ्या प्रकारची लोक होती ज्यांना गोरिला दिसला पण त्याच्यामुळे त्यांचा काउंट मिस झाला, बरोबर आहे। आता याच्यात आपण एक गोष्ट काय शिकण्यासारखी आहे की पहिली गोष्ट म्हणजे तुमची जी माइंड असते ती माइंड तुम्ही ट्रेन करू शकता की तुम्हाला कोणत्या गोष्टींवरती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे आणि कोणत्या गोष्टींवरती करायचं नाही आहे, याच्यातून आपल्याला साध्य होतं। दुसरी गोष्ट, तुमची माइंडसुद्धा ब्लाइंड करता येऊ शकते, म्हणजे एवढी मोठी 10 सेकंदाची ती ॲक्टिव्हिटी झाली, पण जर तुम्हाला ती गोष्ट पाहायची नव्हती तर ते काय झालं, माइंडसुद्धा ब्लाइंड असते, हे सुद्धा त्यातून एक निष्कर्ष काढण्यात आला। आता याला व्यवसायाशी जोडायचं कसं, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असेल। तुम्ही म्हणाल याला व्यवसायाशी कसं जोडूयात? तर व्यवसायासाठी जोडण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की ह्या इनव्हिजिबल गोरिलाला आपल्या व्यवसायाबरोबर कम्पेअर करायचं आहे। बऱ्याचदा असं होतं की आपल्या व्यवसायामध्ये आपल्या खूप साऱ्या स्पेशालिटीज असतात, खूप साऱ्या सर्व्हिसेस असतात, खूप सारे प्रॉडक्ट्स असतात, पण आपण काय करतो ना, एकाच प्रॉडक्टवरती, एकाच सर्व्हिसेसवरती कॉन्सन्ट्रेट करतो आणि बाकीच्याला निग्लेक्ट करतो। किंवा कस्टमर काय टार्गेटिंग करायचं असेल तर तुम्ही एकाच क्लासला कायम टार्गेट करत बसता आणि तुमच्याकडं त्या बाकीच्या क्लासलाही टार्गेट करण्याचे मटेरियल असून किंवा गरज असताना सुद्धा तुम्ही ती करत नाहीत। हा तुमचा इनव्हिजिबल गोरिला आहे की तुम्ही काय केलं की तुम्हाला अशा प्रकारच्या लोकांना पण मटेरियल विकायचं आहे की ज्यांची अफोर्डेबिलिटी नाही पण त्यांना कन्व्हिन्स करू शकता, किंवा ज्या लोकांना माहितीच नाही ते असं एखादा प्रॉडक्ट अवेलेबल आहे मार्केटमध्ये त्यांना तुम्हाला घेऊन यायचं आहे, तर तेही तुम्ही करत नाही आहेत। मग आपल्याला काय करायचं की इथून पुढे लक्षात ठेवायचं की आपला हा इनव्हिजिबल गोरिला जो आहे, आपल्या माइंडनी जे आपल्याला चुकीच्या पद्धतीने आपण त्याला ट्रेन केलं गेलेलं आहे, त्या माइंडला आपल्याला काय करायचं, रिट्रेन करायचं आहे आणि त्यांना सांगायचं की हे इनव्हिजिबल गोरिला आपल्या डोक्यातला त्यांना दिसला पाहिजे, की जो व्हिजिबल झाला पाहिजे। म्हणजे काय, जे कस्टमर आपण मिस करतोय, ज्या लोकांना आपण फॉलोअप्स घेत नाही आहे अशा लोकांना आपल्याला फॉलोअप्स घ्यायचे, ज्या लोकांना आपण कन्सिडर करत नाही, ज्या क्लासला, ज्या सेक्सला, ज्या एज ग्रुपला आपण कन्सिडर करत नाही, त्याला कन्सिडर करायला चालू करा। आत्ताच आमचं बुक विजय सर म्हणून आहेत, ज्यांचं बुक स्टॉल आहे, ते ऑनलाईन खूप मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात बुक्सची विक्री करतात, तर मी त्यांच्या कायम मागं लागलेला असतो आणि त्यांना एकच गोष्ट सांगत असतं की तुम्ही ऑनलाईन बुक्स विकायला चालू करा, आणि त्यांचं ऑफलाईन स्टोर मुंबईमधून ते हँडल करतात। तर त्यांचं म्हणणं असं आलं की सर ऑफलाईनचाच आपला ग्रुप एवढा मोठा आहे की ऑनलाईनची गरज नाही, पण मी असं म्हणतो की एक प्रीमियम सेगमेंट घेऊन जर तुम्ही उतरलात तर तुम्ही ऑनलाईन प्लस ऑफलाईन दोन्ही पण टॅकल करू शकता। तर हे तुमच्याकडं आहे, हे तुमचा माइंडसेटचा, तुमच्या फिक्स माइंडसेटचा गेम आहे की नेमकं आपल्याला काय करायचं आहे। म्हणून ह्या इनव्हिजिबल गोरिलाला आयडेंटिफाय करायला शिका, नेमक्या आपल्या व्यवसायात काय चुका होत आहेत, आपण काय मिस करतोय, ती गोष्ट मिस करत तर नाही ना, तर हे पण तुम्ही आयडेंटिफाय करा। यातून नक्कीच तुम्हाला एक छान छोटासा आणि चांगला मेसेज मिळाला असेल अशी अपेक्षा करतो। धन्यवाद।